नमस्कार मित्रांनो, आपल्या वज्रेश्वरी गावामध्ये ह्या मंगळवारी मला वाटते 6 तारीख आहे, 6 मे 2025 रोजी माझे मित्र आहेत पंडित राकेश, ते येणार आहेत. आता त्यांची हिस्ट्री थोडा 2 मिनिटात सांगतो मी. आपण टीव्हीला सुहानी शहा म्हणून यांचा कार्यक्रम पाहिला असेल, सोनी टीव्हीला किंवा कपिल शर्मा शोमध्ये. तर ती मुलगी 30 वर्षाची मुलगी माइंड रीड करून तुमच्या मनात काय आहे, तुमच्या मोबाईलचा पासवर्ड, तुमची जन्मतारीख काय आहे हे सांगताना आपण पाहिलेलं आहे. आपण पाहिलं ते टीव्हीवर पाहिलं. आता आपण जे आपल्या डोळ्याने पाहतो तेच मी सत्य मानतो. त्या टीव्हीवाल्यांना दाखवलं, त्यांची TRP वाढवण्यासाठी दाखवलं हे मला माहीत नाही, पण ती मुलगी खरं सांगत होती. त्याच्यावर बऱ्याच लोकांचा विषय बसला, कारण बरेच लोक त्या कार्यक्रमामध्ये होती. असेच माझे मित्र पंडित राकेश कुमार हे आहेत. यांनी ते जे काय आहे ते माइंड रीडिंग करायचं ते त्यांच्या स्वतःच्या मुलीला शिकवलंय. आणि त्यांनी मला आज व्हिडिओ पाठवला, तो पाहिला मी. तर त्यांना म्हटलं तुम्ही माझ्या समोर या, मी समोर पाहिजे. माझे 2-4 मित्र असतील किंवा जे गावातले माझे आहेत लहान लहान मुलं, त्यांना आपण त्यांच्याकरता आपण इथं क्लास सुरू करूया वज्रेश्वरीमध्ये. त्या माइंड रीडिंग तुमचा मेंदू अगदी तेज होतो, अभ्यासात मुलं हुशार होतात. असे अनेक फायदे त्या याचे आहेत माइंड रीडिंगचे क्लासचे. तर ते स्वतः हा क्लास घेतात, स्वतः मुलांना शिकवतात आणि त्यांनी त्यांच्या मुलीला शिकवलेलं आहे. तर ह्या मंगळवारी ते येणार आहेत. दुसरी गोष्ट, ते हस्तरेखा पाहतात, ज्योतिष सांगतात, हस्तरेखा त्याच्यावरून भविष्य देखील सांगतात. आणि तुमच्या वास्तूमध्ये काय आहे का, वातावरण कसं आहे ह्याचं हे देखील ते सांगतात. किंवा तुमच्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी किती आहे आणि ती कशी बाहेर करायची, निगेटिव्ह एनर्जी असलेलं पॉझिटिव्ह कसं करायचं त्याचा इलाज सांगतात ते. त्याच्यामध्ये मी कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही. मी तुम्हाला मंगळवारी समोर दाखवणार आहे, मी स्वतः व्हिडिओ करणार आहे. माझे मित्र असतील काही बरेचसे, त्यांच्या समोर व्हिडिओ बनणार आहे आणि जे काय खरं आहे ते सत्य तुम्हाला सांगणार आहे. ह्याचा फायदा लहान मुलांना होईल, त्यांचं माइंड एकदम तेज होईल, शाळेत हुशार होतील मुलं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या वापरायच्या कशा हे आपल्याला माहीत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे मूळव्याध झालं, पॅरालिसिस झाला, मधुमेह प्रत्येकाच्या घरात आहे, ब्लड प्रेशर प्रत्येकाच्या घरात आहे, मूळव्याध, बवासीर हे अनेक पेशंट घरात आहेत. आपल्याला जो आजार आहे त्याच्यावर इलाज आहे. आता तुम्ही लपवता कशाला, तुम्ही सरळ सांगा, त्याच्यावर इलाज होतो. दुसरी गोष्ट, ते भविष्य पाहतात आणि ह्या आजारावरती, सगळ्या आजारावरती ते इलाज देखील करतात. आयुर्वेदिक गाईच्या गोमूत्रापासून, तुपापासून, दुधापासून ते स्वतः औषध तयार करतात आणि 100% गुणकारी औषध आहे. दुसरी गोष्ट अशी, नाडी तज्ज्ञ आपल्या नाडीचे हात 3 बोटं लावून, जे नाडी तज्ज्ञ बोलतो आपण, ही ग्रामीण भागामध्ये पूर्वीपासून पद्धत आहे. आपण ऍसिडिटी झाल्यानंतर लगेच गोळी घेतो आणि ती ऍसिडिटी दाबून टाकतो. कैक वर्ष लोक गोळ्या घेतात ऍसिडिटीच्या आणि ते ऍसिड साचून त्याचा विपरीत परिणाम, मग ते कुठेतरी कॅन्सरकडे जातंय किंवा हार्ट अटॅक येतो किंवा तुम्हाला पॅरालिसिसचा झटका येतो, मधुमेह होतो, ब्लड प्रेशर वाढतं. कुठल्या ना कुठल्या मोठ्या आजाराकडे तो ऍसिडिटी हा प्रकार घेऊन जातो. आपण आपल्या ओळखीच्या डॉक्टरांना विचारून बघा मी काय बोलतो ते. पहिल्यांदा ज्याला ऍसिडिटी होते त्यांच्याकडे हे आयुर्वेदिक औषध आहे. ती काहीतरी पथ्य आहेत त्यांची. सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यायचं, लिंबूचं पाणी प्यायचं, असं काय काय आहे. त्यांनी तुम्हाला ऍसिडिटी कधीच होणार नाही. म्हणजे ऍसिडिटी एकदा थांबली तुमची तर तुम्हाला पुढच्या कोणत्याच आजाराला सामोरं जावं लागणार नाही. तर येत्या मंगळवारी 6 तारखेला 6 मे 2025 रोजी तर पंडित राकेश
कुमार हे वज्रेश्वरीमध्ये त्यांच्या मुलीसहित येणार आहेत. त्यांची 8-1 वर्षाची मुलगी आहे आणि ते आपल्याला ते माइंड रिडिंग कसं केलं जातं, डोळ्याला पट्टी बांधून हात फिरून पुस्तकावर पुस्तक कसं वाचलं जातं हे ती मुलगी वाचवणार आहे. कोणाला कुठल्या आजारासंदर्भात त्यांना फोन करायचा असेल तुम्ही डायरेक्टली त्यांना फोन करू शकता. माझं नाव सांगू शकता. मिलिंद कांबळे यांनी तुमचा नंबर दिला मला. तुमच्या नातेवाईक कोण आजारी असेल तर त्या नातेवाईकाचा आजार त्यांना सांगू शकता. त्याच्यावर काय इलाज ते त्यांना जमलं तर ते फोनवर देखील सांगतात किंवा त्यांना नाही जमलं तर त्या पेशंटला घेऊन बोलवतात. असे आहेत वैद्य. तर भेटूया आपण येत्या मंगळवारी. धन्यवाद.